नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 27 गौतमीची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. ऋषींनी विचारले, सूतजी, गंगेची म्हणजे गौतमीची उत्पत्ती कशी झाली? गौतमांना दुःख देणाऱ्या ऋषींना त्यांच्या दुष्कर्माचे काय फळ मिळाले? सूत म्हणाले, ऋषींनो, गौतमांची विनंती मान्य करून गंगा ब्रह्मगिरीवरून उगम पावली. औदुंबराच्या शाखेतून तिचा प्रवाह निघाला. गौतमांनी तित आनंदाने स्नान केले. त्यांच्या शिष्यांनी व अन्य ऋषींनीही त्या पवित्र नदीत स्नान केले. गौतमीचे उगमस्थान गंगाद्वार नावाने प्रसिद्ध झाले. त्या रमणीय स्थानाचे दर्शन घेतल्याने पाप नाहीसे होते. असो, गंगा प्रकट झाल्याचे कळताच गौतमांचा द्वेष करणारे ऋषीही तेथे स्नानासाठी आले. त्यांना पाहताच गंगा अंतर्धान पावली. तेव्हा गौतमांनी हात जोडून व मस्तक झुकवून तिची स्तुती केली व म्हणाले, हे गंगे, भागीरथी, तू असं करू नकोस. हे ऋषी अभिमानी असतील, मदांध असतील, साधू असतील किंवा वाईट असतील, पण माझ्या विनंतीला अनुसरून त्यांना दर्शन दे. तेव्हा आकाशातून गंगेची वाणी ऐकू आली, हे ऋषी दुष्ट, कपटी, कृतघ्न, धूर्त आणि पाखंडी आहेत. यांनी तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला आहे. यांना क्षमा नाही. यांना दर्शन देणेही अयोग्य आहे. गौतम म्हणाले, हे मातेश्वरी, भगवान शंकरांनी तुला जे काही सांगितले आहे त्या वचनांचे पालन करणे तुझे कर्तव्य आहे. जो अपकारकर्त्यांवरही उपकार करतो त्याच्यामुळे मी पवित्र होतो. हे भगवत वचन तू विसरलीस की काय? त्यावर नभोमंडलातून पुन्हा गंगेची वाणी ऐकू आली, हे मुने, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण आपले पाप नाहीसे करण्यासाठी या ऋषींनी प्रायश्चित्त घेतलेच पाहिजे. त्यांनी तुमच्या आज्ञेने व तुमच्या अधीन राहून ब्रह्मगिरीला 101 प्रदक्षिणा घातल्या तरच त्यांना माझ्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होईल. हे मी अगदी सत्य सांगत आहे. गंगेची वाणी ऐकून त्या सर्व ऋषींना कृतकर्माचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी दीन होऊन गौतमांचे पाय धरले. आमच्या अपराधांची क्षमा करा असं म्हणून क्षमा याचना केली. गंगेच्या आज्ञेनुसार गौतमांच्या अधीन राहून ब्रह्मगिरीला 101 प्रदक्षिणा घातल्या. त्यामुळे प्रसन्न झालेली गंगा पुन्हा प्रकट झाली. ते स्थान कुशावर्त तीर्थ म्हणून प्रख्यात झाले. जो मनुष्य या ठिकाणी स्नान करतो तो निष्पाप होतो. त्याला दुर्लभ विज्ञान प्राप्त होते. तो मोक्षाचा अधिकारी होतो. असो, त्यानंतर गौतमांची कृतज्ञपणा करणारे ऋषी त्यांच्याशी चांगुलपणाने वागू लागले. ऋषींनी विचारले, सूतजी, गौतमांनी त्या ऋषींना शाप दिला होता असे आम्ही ऐकले आहे, ते खरे आहे काय? सूत म्हणाले, तुम्ही म्हणता ते कल्पभेदाने बरोबर आहे. ती कथाही तुम्हाला सांगतो. सर्व ऋषींना दुष्काळाने पिडलेले पाहून गौतमांचे हृदय द्रवले. त्यांनी वरुणाच्या उद्देशाने मोठे तप केले. त्याच्या कृपेने त्यांना अक्षय जल मिळाले. नंतर त्यांनी धान्याची पेरणी करून व मोठे पीक घेऊन ऋषींना पोटभर अन्न मिळेल अशी व्यवस्था केली. एकदा ऋषींच्या स्त्रिया अक्षय जलापाशी पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांचा अपमान झाला. तेव्हा त्या दुष्ट स्त्रियांनी आपापल्या पतीच्या मनात गौतमांबद्दल किल्मिष उत्पन्न केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ऋषींनी मंत्रबळाने कृत्रिम गाय बनवून गौतमांच्या शेतात सोडली. ती धान्य खाण्यास प्रवृत्त झाली आहे असे पाहून गौतमांनी तिला हाकलण्यासाठी गवताच्या काडीने हळूहळू मारले. पण काडीचा स्पर्श होताच ती गाय मरून पडली. तेव्हा विपरीत बुद्धी असलेल्या या दुष्ट ऋषींनी इतर ऋषींना गोळा करून गौतमांनी गोहत्या केली असा बोभाटा केला. गौतम ऋषी परमशिवभक्त आणि महाज्ञानी होते. त्यांना ऋषींचे कपट कळले नाही. आपल्या हातून खरोखरच गोहत्या घडली असे समजून ते शोक करू लागले. अहिल्या आणि त्यांच्या शिष्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. गौतमांनीही शांत चित्ताने नीट विचार केला. तेव्हा ती गाय कृत्रिम आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना फार राग आला. त्यांनी त्या ऋषींना शाप दिला. म्हणाले, तुम्ही सर्व दुष्ट आहात. तुम्ही माझ्यासारख्या शिवभक्ताला कपटाने जे दुःख दिले त्या प्रमादाबद्दल तुम्हाला आजपासून वैदिक कर्माचरणामध्ये व मोक्षदायक शिवभक्तीमध्ये रुची राहणार नाही. तुम्ही खोट्या गोष्टींवर श्रद्धा ठेवाल, वेदोक्त धर्माला विमुख व्हाल. तुमची मस्तके मातीने लिप्त होतील आणि तुम्ही नरकात पडाल.
तुम्ही शिवजींना इतर देवांसारखेच मानाल. तुम्हाला शिवपूजेत आनंद वाटणार नाही. शिवभक्त आणि शिवपर्वे यांच्याविषयी आदर राहणार नाही. माझा शाप तुमच्या संततींनाही भोगावा लागेल. त्यांनाही त्यांचीही अधोगतीच प्राप्त होईल. तुम्ही चांडाळ, दुःख दारिद्र्याने पिडलेले, मूर्ख, निंदा करणारे, विद्याहीन, भक्तिहीन, अधर्मी आणि तप्तमुद्रेने चिन्हांकित व्हाल. त्यानंतर महामुनी गौतम शांत चित्ताने आपल्या आश्रमात परतले. शुद्ध होऊन शिव आराधनेत रममाण झाले. त्यांच्या शापाच्या प्रभावाने ते सर्व ऋषी शिवभक्ती वाचून वंचित झाले. त्यांनी निराशेने कांचीपुरीत निवास केला. त्यांचे पुत्रही शैव धर्माला आणि शिवकृपेला पारखे झाले. पुढे कलियुगात त्यांची पौत्रादी संतती दुष्टच होणार आहे. असो ऋषींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला गौतमी गंगेची उत्पत्ती आणि तिचे महात्म्य वर्णन करून सांगितले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे हे महात्म्य ऐकले असता मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. अध्याय 27 समाप्त.